हॅलो एव्हरीवन, नमस्कार. श्री गणेशाय नमः. तर आज आम्ही चालू करत आहोत श्लोकचा पहिला व्लॉग. तर आज आम्ही निघालो आहोत डे आउटिंगसाठी आणि त्यासाठी घेतली आम्ही आहे मेट्रो. तर आम्ही पोहोचलोत आता ECTच्या मेट्रो स्टेशनवर बँगलोरला आणि इथून आम्ही मेट्रो घेऊन निघणार आहोत मस्त अशा डे आउटिंगला. शेवटी श्लोकनी केलेला आहे हाय आणि आम्ही पोहोचलो क्युबन पार्कला आणि तिथून हा असा होता मस्त ॲक्वेरियम पॅराडाईजचा बाहेरचा व्ह्यू. तर आज आम्ही जात आहोत ॲक्वेरियम पॅराडाईजला. तर खूप छान असं वाटलं. नंतर चिकूने काढले काही छोटे छोटे पिक्स, मस्त छोटे पिक्स काढून. तिथे एक छत्री होती, छत्रीवर डोकं हात ठेवून चिकू काढत होते पोज देऊ फोटो. शेवटी मग डॅडाने घेतली एक सेल्फी छान अशी आणि मग आम्ही एंटर केलं ॲक्वेरियम पॅराडाईजला. मग तिथेही चिकू बोलले हाय, आता मी चाललो आहे फिश बघायला. मग एंटर केल्या असा होता सगळा मधला व्ह्यू. तर तिथं इजिप्तचे जे पॅरामिड आहेत त्या प्रकारचं थोडंसं तिथं केलेलं होतं इंटेरियर. मग चिकू बोलले माझी इथं पण फोटो काढून दे ना मम्मा. मग चिकूचे काही फोटो काढून आम्ही गेलो मस्त असं फिश पाहायला. आणि एवढे सुंदर सुंदर फिश होते तिथं, मस्त कलरफुल. इवन त्यांनी इंटेरियर पण खूप छान बनवलेलं होतं मध्ये. तर चिकू तर एवढे खुश झाले. मग डॅडा बोलले चिकू इथं थांबा, मी काढून देतो तुमचे फोटो. मग डॅडा आणि चिकूचं फोटो सेशन चालू झालं. तोपर्यंत म्हणलं मी तुम्हाला दाखवेन छान छान असे वेगळे वेगळे फिशू. आणि असं सगळा होता मधला सारा व्ह्यू. हे तर मला खूप आवडलं. किती छान बनवलेलं त्यांनी, टायटॅनिक टाईप असं मस्त इंटेरियर होतं तिथं बनवलेलं. मग चिकू बसले फिशूजवळ आणि मग चिकूला टेन्शन आलं की अरे देवा, हे चिकू काय फिशू काय खात असतील. मग हे टेन्शन घेत चिकू बोलले अरे बाप रे, हे कसं राहतात, हे काय खातात. मग शेवटी डॅडा बोलले हाय करा. मग डबल चिकूने मस्त अशी पोज दिली आणि एक फोटो काढून टाकली. मग अजून एक मोठा फिशू आला तिथं. मग चिकूने तर तो फिशू पाहिला आणि मग तो डर गया असं केलं. मग नंतर त्याला आठवलं की अरे फिशू तर बाहेर नाही येऊ शकणार, थांब मीच तुला किसी देतो. म्हणून चिकू गेला फिशूकड. पण फिशू बोलला नो नो नो, आय डोंट वॉन्ट किसी नाव. असं करून फिशू मग शेवटी मम्मानं पण केला एक थोडासा ट्राय फिशूसोबत खेळण्याचा. आणि चिकूनं पण थोडंसं टिकटिक केलं, त्यांना फोटो काढले छान असे चिकूचे. असं मस्त असं इंटेरियर होतं ॲक्वेरियम पॅराडाईजला. गाईज तुम्हाला पण जायचं असेल, तुमचे छोटे छोटे किड्स असतील आणि तुम्हाला वन डे आउटिंगला जायचं असेल तर हे ॲक्वेरियम पॅराडाईज खूप छान असं आहे. लगेच मध्ये तुम्ही पाहू शकता हा मस्त असा धबधबा आहे तिथं, छान असा अंडरग्राऊंड वॉटरफॉल. आणि तिथे एक जलपरी पण होती. मग चिकू बोलले माझे फोटो काढा तिच्यासोबत. आणि गाईज हे काय तर सगळ्यात मोठा इंडियामधला अंडर वॉटर टनल. येस गाईज, हा अशा प्रकारे तिथं व्ह्यू होता. गर्दी खूप असते तर गाईज तिथं हा मेमोरियल शो पण असतो. तो असतो वेनसडे, संडे अँड सॅटरडे. तर गाईज तुम्हाला जर गर्दी हवी नसेल तर तुम्ही ट्राय करा वेनसडेला जायचा. आणि मग चिकूने मस्त असं टनलमध्ये फिशूला बोलले, छान असे फोटो काढले आणि मग अशी बाय बाय गेली टनलला.